1. पहिल्या श्रावण सोमवारी सकाळी डोळे बंद करून उलटे झोपा. 2. आंघोळीच्या पाण्यात रुद्राक्ष टाकून तुम्हाला मिळेल. 3. पहिल्या श्रावण सोमवारी बाहेर जाण्याआधी डोक्यावर लावा. 4. 12 वाजेनंतर कोणीही करू नये. शिवमहिमा अगाध आहे असे मानले जाते. त्रिमूर्तींमध्ये तसेच पंचदेवतांमध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान शिवाला आहे. शिवाशिवाय पृथ्वीवरील कोणतीही गोष्ट अपूर्ण आहे, कारण महादेव शिवशंकर लयतत्वाचे स्वामी आहेत असे मानले जाते. महादेवाचे विविध स्वरूपात पूजन केले जाते. तसेच शिवाची निगडीत असलेल्या अनेक गोष्टींचे धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्व आहे. या विविध गोष्टींपैकी एक म्हणजे रुद्राक्ष. शिवपुराणानुसार शिवाच्या डोळ्यातील अश्रूंचे काही थेंब पृथ्वीवर पडले आणि त्यातून रुद्राक्षाची निर्मिती झाली असे सांगितले जाते. महादेवाचे हे एक प्रमुख प्रतीक मानले गेले आहे. शिवनाथाचे शुभाशीर्वाद प्राप्त व्हावेत यासाठी रुद्राक्ष धारण करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. रुद्राक्षाचे अनेक प्रकार असतात. वेगवेगळ्या कारणांसाठी मनोरथ सिद्धीसाठी रुद्राक्ष धारण केले जाते. मान्यता आहे त्यामुळे शिवाच्या प्रतीकांनाही अधिक महत्त्व प्राप्त होते. वास्तविक पाहता रुद्राक्ष केवळ सोमवारी आणि प्रदोष दिनी धारण करावे असे सांगितले जाते. मात्र श्रावण हा शिवाचा महिना मानला गेल्यामुळे श्रावणात कोणत्याही उद्देशासाठी आणि कोणत्याही दिवशी धारण करणे शुभ मानले गेले आहे. रुद्राक्षाचे धार्मिकदृष्ट्या जितके महत्त्व आहे तितकेच ते आरोग्यदृष्ट्याही असल्याचे सांगितले जाते. शिवपुराणातील मान्यतेनुसार एकमुखी रुद्राक्ष धारण केल्यामुळे हृदयरोग आणि नेत्ररोगाच्या समस्या बहुतांश प्रमाणात कमी होतात. याशिवाय डोकेदुखीचे आजार कमी होतात. मानसिक विकार दूर होण्यास मदत मिळते. मन भयमुक्त आणि शांत होते. इतकेच नव्हे तर एकमुखी रुद्राक्ष धारण केल्यामुळे लक्ष्मी देवीचे कृपाशीर्वाद मिळतात अशी मान्यता असल्याचा दावा केला जातो. दोनमुखी रुद्राक्ष धारण केल्यास संसर्गजन्य रोग, डोळ्यांचे आजार कमी होतात. तीनमुखी रुद्राक्ष धारण केल्यास रक्ताचे आजार, उच्च रक्तदाब तसेच अल्सर सारख्या समस्यांचे प्रमाण कमी होते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. शिवपुराणानुसार शास्त्रज्ञ, संशोधक आणि चिकित्सक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी चारमुखी रुद्राक्ष धारण करणे अत्यंत शुभ असते. चारमुखी रुद्राक्ष मान, सन्मान, प्रसिद्धी, कीर्ती, प्रतिष्ठाकारक मानले गेले आहे.